खर तर व्यासपीठ माझ्याशी सहमत होईल. सगळीच बंधन झुगारून देण्याचा एक मूलभूत स्वभाव हा लिहिणाऱ्याचा असतो. पण या सैनिक दरबाराला एक शिस्त आहे आणि त्या शिस्तीचं मी पालन करेन. 5 ते 7 मिनिटाचा आग्रह माझ्याकडे करण्यात आलेला आहे. म्हणजे माझी ओळख कदाचित टाकळीमध्ये हा खूप बडबडणारा इसम आहे. प्रसिद्धी ही दोन्ही अंगाने होते. असो, 5 आणि 7 ची मी 12 मिनिटं नक्की करणार नाही. माझ्या सोबत आलेले माझे कवी मित्र विष्णू सुतार, गायक आणि वाचक मित्र प्रमोद परीख आणि कुरुंदवाडहून आलेले एस पाटील सर, ही 4 गावची माणसं आणि आपण सगळेजण हाराकी बद्दल विशेष गांभीर्यानं ऐकायला आलो. माझा पत्रकार मित्र दिलीप सर, हाराकी हा शब्द जर मराठी साहित्याला त्यांनी दावा केलेला नाही किंवा ते पेटंटही श्रीकांत पाटील मागत नाहीत मनोहर भोसले, पण मारुती चित्तमपल्लींनी निसर्गाच्या मातीमध्ये झाडापेडांमध्ये बुडूक झालेले 1 लाखभर शब्द दिले असं त्यांनी जाहीर केलं होतं. तसं एका कादंबरी मागं 1 शब्द मराठीला दिल्याबद्दल मनुदाचं आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. या गावानं देशाच्या संरक्षणासाठी जवान दिला आणि मनोहर भोसले यांनी 1 शब्द दिला. शब्द जपून ठेवणारी ही माणसं आहेत. हाराकी वाचत असताना श्रीकांत पाटील मला जापनीज कादंबरीकार हारुकी मुराकामी लगेच आठवला आणि मी त्या अँगलनं बघायला लागलो. नोबेल पुरस्कार आहे हारुकी मुराकामीला. मग आंतरराष्ट्रीय काही संदर्भ याच्यामध्ये आहेत का? तर ही कादंबरी राष्ट्रीय, राज्य किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडीबद्दल बिलकुल बोलत नाही. ही 110% कादंबरी आपल्या गावाबद्दलच बोलते. म्हणजे एका अर्थानं हाराकी ही देशीवाद मांडते असं जर मी म्हणालो तर ते समीक्षकांनी नाकारू नये. आपल्या गावगाड्यातली जी माणसं आहेत आणि त्या गावगाड्यातल्या माणसांचे ताणेबाणे जे आहेत ते टिपण्यामध्ये मनोहर भोसले यशस्वी झाले. परिसंवादात कादंबरी किंवा कवितेबद्दल, कथेबद्दल बोलताना असा एक प्रघात पाळावा लागतो की त्याचा आशय सूत्र सुद्धा सांगतात. पण संजय पाटील, तुम्ही म्हणाला तसं की मी लांबड लावत बसलो तर 1.5 ते 2 तास लागेल. मला प्रेमचंदांची आठवण झाली ही हाराकी वाचत असताना. गावखेड्याचं, शेती मातीचं वास्तव मांडत जाताना लेखक पूर्ण गावखेड्याचे एक आदर्शवादी चित्रण करतो आणि तुमची जर टाकळी आणि आधीची आजूबाजूची गावं इतकी आदर्श असतील तर एखाद्या कलावंताला हे आदर्श खेड निर्माण व्हावं असंच वाटत असतं. यमनाप्पाला मदत करणारा कॅप्टन, यमनाप्पाला घरात बोलवून घेणारा बाळू अण्णा, हे जे कुटुंब मनोहर भोसलेंनी हाराकीमध्ये निर्माण केले, हे आंतरविरोध जरी माणसाच्या जगण्यातला असला तरी भोसले एक लेखक म्हणून आपल्या गावखेड्यातल्या सगळ्या प्रकारच्या माणसांचे कंगोरे टिपण्यामध्ये, मनुष्याचे स्वभाव मांडण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. समग्र गाव हाराकीमध्ये मांडत असताना त्यांनी कुटुंबाचं तुटले पण मांडले आणि मोबाईलमुळे माणसं एकत्र येत असताना नवीन लग्न झालं की एकाची 2 घरं होतात. पाटील साहेब, हे तुटले पण मनोहर भोसलेंनी, मी चुकत नसेल तर तो त्यांच्या कादंबरीतला जो पहिलवान आहे बाळवाटा, त्याची मुलंच त्याच्या अंगावर धावून येतात आणि जगातलं सगळ्यात मोठं दुःख असं आहे जेव्हा वयात आलेलं पोरग बापाला का रे म्हणतं. ही एक अतिशय, आणि या प्रसंगात भडकपणा किंवा भावनिकता विष्णू सर करता आली असते लेखकाला, पण जे दुःख आहे, जे तुटलेपण आहे, ते अतिशय संयमानं भोसले यांनी मांडलेलं आहे. कुठेही त्याचं म्हणजे दुःख सुद्धा आपण ग्लोरीफाय करू शकतो, पाटील सर मांडू शकतो मोठ्या पद्धतीनं. पण मला वाटतं मनोहर भोसलेंनी अतिशय शांतपणे, स्पीड कुठेही कथानकाचा अधिक वेग वाढू न देता, लेखक कदाचित माझ्याशी सहमत होणार नाही पण निकाळे सर,
टोटल प्लॉट अतिशय हायवेवरून जाणाऱ्या गाडीचा एक स्पीड जसा मेन्शन केलेला असतो तसा पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत, म्हणजे यमनाप्पासाठी जे गाव हाराकी घालताय त्यांचं वाक्य आहे म्हणूनच मी तो शब्द वापरतो की आता अखंड गावच महार झालं. या वाक्यातला एक अर्थ असा आहे की महार या समाजाचं किंवा व्यक्तीचं जे जगणं आहे, ज्याला जो गाव समाजामध्ये आदर मिळत नाही किंवा तो पिढ्यानपिढ्या जे भोगत आलेलं आहे ते हाराकी घालताना, मी काही समाजशास्त्रज्ञ नाही तुमच्यासारखा, तुम्ही गावखेड्यातल्या ज्या नोंदी आहेत, जी निरीक्षण आहेत ती एखाद्या समाजशास्त्राच्या डोळ्यातनं बघून तुम्ही मांडलेलं आहे. मला गाव सोडून खूप वर्ष झाली, पण मी गावावर प्रेम करणारा मनुष्य आहे. तर ती जी वेदना आहे ती लेखकानं एक जात वास्तव आणि गाव अशा पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते कुटुंब आहे जे यमनाप्पाचं, ते बाळूअण्णाच्या घरात असेल किंवा कॅप्टन साहेबांच्या घरात असेल, जे वावरतं ते मला वाटतं एक आदर्श मानवी मूल्यांची रचना जी कलावंताला अपेक्षित असते, जे फुले शाहू आंबेडकर विचारधारा, कुठचीही विचारधारा नसली तर माणसाला माणूस म्हणून आपण किंमत द्यावी, त्याचा आदर करावा, हा विचार कादंबरीच्या पानोपानी लिहिण्यामध्ये भोसले यशस्वी झालेले आहेत. मला माहित आहे माझी 4.5 मिनिटं झालेली आहेत, अजून अध्यक्ष महोदय 1.5 मिनिटं द्या. फक्त मी रायटिंग स्टाईल बद्दल बोलतो, कारण आमच्या चौघांचे डॉक्टर कुमार असतील, शशिकांत पाटील, मिलिंद पाटील, ते गायकवाड असतील, पुस्तक एकच आहे, त्यामुळं अनेक मुद्दे पुन्हा पुन्हा अधोरेखित होण्याची शक्यता आहे, किंवा मी जो मांडलेला मुद्दा आहे तो दुसऱ्या अँगलनं त्यांना जी कादंबरी त्यांच्या डोळ्याला जी दिसली, माझं जे चिंतन आहे या कादंबरीबद्दल, माझं जे आकलन आहे ती मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. कादंबरीची भाषाशैली अतिशय साधी सोपी आहे, वाक्य छोटी आहेत, ग्रामीण भाषा आहे, आणि भोसले यांनी लेखक म्हणून ती भाषा अनुभवलेली आहे. सहज स्वाभाविक भाषा आहे, हे या कादंबरीचं बलस्थान आहे. कुठेही लेखकानं कमावलेली भाषा वापरलेली नाही. हे सामान्य श्रोता आहे म्हणून मी असं नाही म्हणत, खास करून कवितेमधली भाषा, कथेतली भाषा ही लेखकाची ठेवणीतली साडी असते. भगिनी मंडळीत आहे म्हणून सांगतो. तर तशी कमावलेली भाषा नाही. पारावर बसून, तुमचं ते हॉटेल आहे ना शेजारी, तिथं तुमच्या हॉटेलच्या बाकड्यावर किंवा खुर्च्यांवर बसून गावातला माणूस सहज जसा गप्पा मारतो, त्या गावच्या माणसांची भाषा बोलणारी ही पात्र आणि त्यांची कादंबरी आहे. आणि मला एक म्हणजे मी इथं राहून गेलो ना 1.5-2 वर्ष, 1000-1200 जांबाज सैनिक त्या गावाने देशाला दिले, तर अधूनमधून त्यांनी हिंदी शब्दांचा पण वापर केलेला आहे. अफसोस, दिलेर, दिल, दर्द भरा, वाचत असताना ही कादंबरीतले शब्द म्हणजे घासामध्ये श्रीकांत पाटील खडा लागावं तसं वाटतं. मी थांबलो आणि मग विचार केला, अरे आता तर आपली भाषा सर मिसळत असते ना, मिसळमध्ये सगळे पदार्थ असतात तसं. आणि मग माझ्या लक्षात आलं की 10-20 वर्ष नोकरी करून गावात आलेला सैनिक एकाएकी लगेच कसा मराठी बोलायला लागेल? तिकडून ती हिंदी भाषा घेऊनच येणार ना. आणि लेखक ज्या भोवताला जगतो, वाढतो, वावरतो तीच भाषा येणार. त्यामुळं लेखकानं आधेमध्ये जी हिंदी भाषा पेरलेली आहे ते लेखक भोसले यांना माफ आहे. म्हणजे मी काही त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात नाही उभा करत. या कादंबरीचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की ही कादंबरी संवाद प्रकार आणि प्रसंगांशी भरलेली आहे. तो निवेदक त्यांचा जो आहे तो फार कादंबरी पुढे रेटत नाही. प्रसंगाची विपुलता या कादंबरीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, आणि प्रसंगामधनच कथानक पुढे जातं आणि उत्तरार्धानंतर या कथेला थोडा वेग घेतं. प्रसंग, त्यांचं बोलीभाषेतले बोलणे, डायलॉग हे व्यक्तिरेखा ठळक करतात, आणि या ठळक व्यक्तिरेखेमधनं आशय स्पष्ट होतो आणि एक वाचकांशी नातं जुळतं. कधी जुळतं? मी जर इथं तुमच्याशी फ्रेंच किंवा लॅटिन भाषेत बोलायला लागलो, तर हा बाबा काहीतरी बोलतोय ते तुमच्या हृदयाशी लागत नाही, ते भिडत नाही. याचा अर्थ लेखकानं खूप साधा आणि सोपं बोलावं, लिहावं असा अर्थ नाही, पण यांनी जो
संवादाचा जो भाषेचा एक फॉर्म वापरलाय तो खूप छान आहे. तो सगळ्यांना आपल्याला आवडून जातो. गाव उभा करत असताना त्याच्यामध्ये ते आल्यामध्ये इथेही बोलत असताना मनोहर भोसले हसत होते. म्हणजे मुळातच त्यांच्यामध्ये एक सेन्स ऑफ ह्युमर आहे. आणि त्यांच्या मी इतका मुद्दा मांडेन आणि मग बसेनच की त्यांच्या बोलण्यातला जो विनोद आहे, त्यांच्या वागण्यातला तो जो विनोद आहे, तो पानोपानी उतरलाय. त्याचं एक उदाहरण मी सांगतो. जेव्हा बाळूअण्णाचा मृत्यू होतो त्यावेळी बाळूअण्णा पैलवान होता आणि त्याच्या अंत्ययात्रेला मग पैलवानाला मजबूतच हे बांबू लागणार ना. तर एक असा माझ्यासारखा सडपातळ बांबू घेऊन कोणतरी आला आणि तिथलं पात्र बोलतो, इथं बाळूअण्णा मरून पडलाय, गांभीर्य आहे परिस्थितीचं, पूर्ण शोकात्मक भवताल आहे. तरी त्यावेळी यमनाप्पा म्हणतो, बाळूच्या मृत्यूच्या वेळी, अरे बाबा, माणूस आहे मुसळा एवढा आणि काठी आहे करंगळी एवढी. म्हणजे नर्म विनोदानं गांभीर्य कमी होती त्या प्रसंगाचं, पण दुःखाचं जे टोक आहे म्हणजे रंजकतेकडे बिलकुल झुकत नाही हे लेखन. आणि एका प्रसंगामध्ये यमनाप्पानं जो पैलवान आहे बाळवांनाच त्याच्याबद्दल लिहिलंय, तो मारुती मानेंचा पाहुणा दाजी असं काहीतरी त्यामध्ये येते. आणि मग बाळवांना म्हणतो की यमनाप्पा म्हणतो बाळवांनाला तुम्ही फडात जर नाही मिळालं तर मग कुस्तीला नाही गावलं तर ह्या आमच्या उरावर बसायचं. मला तर रात्री 11:45 वाजता ते वाचत असताना इतकं म्हणजे मी खुदकन नाही लाऊडच हसलो. आमच्या मंडळी जाग्या झाल्या. म्हणजे अधून मधून ही कादंबरी तुमचं 100% मनोरंजन सुद्धा करते. आणि तो एक खूप प्रसंग मुळातलाच वाचा मी तुम्हाला सांगणार नाही कादंबरीमधला प्रसंग खरं तर समीक्षकानं मांडू नये. मारुती माने पैलवान आणि बाळवानाच्या कुस्तीचा एक कुठंतरी कुंडलच्या मैदानामध्ये एक प्रसंग लेखकाने लिहिलाय. त्यांची कुस्तीच सुटत नाही, सगळे असं कंटाळलेत आणि एकमेकाला म्हणतात की अरे निकाली कुस्ती लावा. तर मारुती माने म्हणतात, तू माझ्या बायकोच्या गावचा आहेस मग तुझा आदर करतो, पाडत नाही तुला. आणि हा म्हणतो बाळवांना, आमचं दाजी आहेस किंवा जावई आहेस म्हणून तुमची पाठ लावत नाही. म्हणजे अशा एक छोटे छोटे प्रसंग आणि इथं लेखकाचं निरीक्षण खूप महत्वाचं आहे. आणि हे समीक्षेच्या अंगाने जर बघितलं, हे जे तुकडे कादंबरीवर येतात त्यामुळं काय होतंय, कथन एकसुरी होण्यापासून ही कादंबरी वाचते. एकसुरी कथन झाले की वाचक कंटाळण्याची शक्यता असते आणि ते पुस्तक बाजूला ठेवण्याची शक्यता असतो. असा दोष या कादंबरीवर करता येत नाही. आपल्या जवळपासची जी काय माणसं आहेत, जे गाव आहे, त्यांना टिपण्यामध्ये लेखक यशस्वी झालेले आहेत. मी आमच्या बिरादरीच्या वतीनं म्हणजे लिहिणाऱ्या आणि बोलणाऱ्यांचे एवढंच म्हणेन की लेखकानं या कादंबरीवर न थांबता, पल्ला मोठा आहे, तुमच्या भाषेत AK-56 वापरावी किंवा अजून त्याच्यावर लेटेस्ट जर कुठली मोठी आली असेल तर सातत्यानं लिहित राहावं. आणि मी गावाला विनंती करेन, 50 वर्षातनं मनोहर भोसले नावाचा एक लेखक जन्माला आलाय, याला जरा खत पाणी घालून जपा. धन्यवाद.